आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये विधानसभा आणि लोकसभा असं दोन मतदान सोबत होणार आहे। ते कशा पद्धतीने होणार आहे हे आज आपण एका अभिरूप मतदान केंद्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम जे मतदार येतील ते त्या ठिकाणचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO आहेत त्यांच्याकडे आपला मतदार यादीतला अनुक्रमांक काय आहे त्याची माहिती घेतील। त्यानंतर ते बाहेर लावलेल्या डमी मतपत्रिकेवरती हे बघतील की आपल्याला नेमकं कुठल्या उमेदवाराला मत द्यायचं आहे, जेणेकरून त्यांचा आतमधला वेळ हा वाचू शकतो। त्यानंतर आपण मतदान केंद्राच्या आत येतो। या ठिकाणी एक मतदान केंद्राध्यक्ष हे बसतील जे की या संपूर्ण प्रक्रियेचं पर्यवेक्षण करतात। सोबतच उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून मतदान प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील। मतदार आल्यावर पहिले मतदान अधिकारी 1 यांच्याकडे येईल, ज्या ठिकाणी तो स्वतःची ओळख पटवून घेईल आणि चिन्हांकित कॉपीवरती मतदार यादीच्या चिन्हांकित कॉपीवरती त्याची नोंद घेतली जाईल। पुढच्या टप्प्यामध्ये मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक 2 कडे जाईल, ज्या ठिकाणी त्याचं नाव हे वोटर रजिस्टरमध्ये किंवा मतदारांच्या नोंदवहीमध्ये नोंदवलं जाईल। सोबतच त्याची शाई त्या ठिकाणी त्याला लावली जाईल आणि त्याला 2 स्लिप्स दिल्या जातील, एक लोकसभेची एक विधानसभेची। यानंतर मतदार जाईल मतदान अधिकारी क्रमांक 3 कडे। यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या EVMचं कंट्रोल युनिट असेल, ते स्लिप घेऊन लोकसभेच्या कंट्रोल युनिटवरती बॅलट अशी ऑर्डर देतील। त्यानंतर मतदार येऊन लोकसभेसाठीचं आपलं जे मत आहे त्या ठिकाणी गुप्तपणे नोंदवेल। त्यानंतर मतदान जाईल मतदान अधिकारी क्रमांक 4 कडे। यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठीचं कंट्रोल युनिट असेल आणि त्या ठिकाणी ती स्लिप घेऊन ते कंट्रोल युनिटवरनं बॅलट असं ऑर्डर देतील आणि त्यानंतर मतदार विधानसभेचं मतदान करण्यासाठी आपल्या कंपार्टमेंटमध्ये जाईल आणि गुप्तपणे ते मत नोंदवेल आणि हे झाल्यावरती मतदार बाहेर निघेल। आपण बघू शकतो की एका वेळेस आतमध्ये 4 मतदार राहू शकतात, त्यामुळे एका मतदाराला 1 मिनिट जरी लागत असेल तरी 4 मतदार सोबत असल्यामुळे प्रत्येक माणशी 15 ते 20 सेकंदामध्ये मतदान होऊ शकतं। आपण सगळ्या मतदान केंद्राध्यक्षांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा या सूचना दिल्या आहेत की आपल्याला गतीनं आणि सुरळीतपणे मतदान करून घ्यायचं आहे। त्या अनुषंगानं माझं मतदारांना आवाहन आहे की आपण हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीनं मतदान करायचं त्याची माहिती घ्यावी आणि 20 तारखेला न चुकता मतदान करायचं आहे। धन्यवाद।